कोकणातील निसर्गरम्य रस्त्यांमधून प्रवास करत करत आम्ही पोहोचलो एका अतिशय शांत आणि आध्यात्मिक ठिकाणी. या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी येथे असलेल्या श्री शनिशिळेचं दर्शन घेतलं जातं. इथे अशी श्रद्धा आहे की प्रथम शनिदेवाचे दर्शन घ्यावे आणि मग पुढे जावे. नमस्कार, मी कोकणात आली आहे आणि कोकणात आल्यानंतर मला सगळ्यात पहिलं एक ठिकाण एक्सप्लोअर करायचं होतं आणि आय एम शुअर की माझ्याप्रमाणे तुम्हीही एक्सायटेड असाल. तर चला मी तुम्हाला दाखवते मी कुठे आली आहे. मी आली आहे माझ्या स्वामींच्या चरणी. पूर्वजांच्या माहितीनुसार भ्रमण करत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांनी वशिष्ठी नदीच्या काठावर असलेल्या एका पाषाणावर विश्रांती घेतली होती. तोच पवित्र पाषाण आज या मठात जतन करून ठेवण्यात आला आहे. स्वामी भक्तांसाठी हे स्थान अत्यंत श्रद्धेचं मानलं जातं. येथील स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेताना मन आपोआपच त्यांच्या चरणी नतमस्तक होतं आणि मठाबाहेर उभारलेली स्वामींची भव्य मूर्ती प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं. आणि इथे एक मला अतिशय सुंदर संदेश मिळाला, मुंगी होऊन साखर खा. तर तुम्ही बघू शकता की या मंदिराचा परिसर एवढा प्रसन्न आहे की इथून पायच निघत नाहीये. खूप छान मेंटेन केलेलं आहे. झाडं खूप मस्त लावली आहेत वगैरे आणि खूपच छान वातावरण आहे. तर जर तुम्हीही कोकणामध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. मी डिटेल ॲड्रेस कॅप्शनमध्ये सांगते. आणि अशाच हिडन प्लेसेससाठी मला फॉलो करा.